Next most important chapter is reproduction in animals. रिप्रोडक्शन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जसं रिस्पॉन्सिव्हनेस ही एक कॅरेक्टर आहे, ग्रोथ ही जशी कॅरेक्टर आहे, होमिओस्टॅसिस ही जशी कॅरेक्टर आहे, इतरही अनेक कॅरेक्टर आहेत, त्याचप्रमाणे रिप्रोडक्शन ही सुद्धा अतिशय महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. प्रत्येक ऑर्गॅनिझम आपल्यासारखे नवीन ऑर्गॅनिझम निर्माण करतो. परत परत तो निर्माण करतो. त्यामुळं त्याला आपण रिप्रोडक्शन, प्रोडक्शन म्हणजे तयार करणे, री म्हणजे परत रिप्रोडक्शनची फीचर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये महत्त्वाची फीचर आहे. जर आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विचारात घेतले तर यामध्ये एक सेल आहे. या एका सेलचं रूपांतर दोन नवीन सेल मध्ये होतं. जुन्या सेलचं अस्तित्व नंतर राहत नाही. दिस ओल्डर सेल इज कन्वर्टेड इनटू न्यू सेल्स. एका जुन्या सेल पासून दोन नवीन सेल बनतात. जुन्या सेलचं पॅरेंटल सेलचंच रूपांतर नवीन सेल्स मध्ये होतं. त्यामुळं या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन या दोन्ही कॅरेक्टर सेम आहेत. हायर मध्ये तसं होत नाही. नवीन इंडिव्हिज्युअल जरी बनले तरी जुने इंडिव्हिज्युअल पॅरेंट्स जे आहेत ते तसे राहतात ना, त्यांच्यामध्ये ही कॅरेक्टर नाही आहे. परंतु युनिसेल्युलर मध्ये मात्र अशा प्रकारची सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते. आपण आता मल्टी सेल्युलर, कारण ॲनिमल किंगडमचा विचार केला तर ॲनिमल किंगडम सगळं कसं आहे, मल्टी सेल्युलर. पोरीफेरा पासून पुढचे सर्व हायर ग्रुप्स यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कशा पद्धतीनं होतं. रिप्रोडक्शनच्या दोन मेथड आहेत. एक आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड इज सेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे ज्या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये नो गॅमेट फॉर्मेशन अँड फ्युजन, ज्या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये गॅमेट तयारही होत नाहीत, फ्यूजही होत नाहीत, डायरेक्ट एखाद्या पर्टिक्युलर टाईपच्या सेल्स किंवा तशा प्रकारचे ऑर्गन्स तयार होतात पॅरेंटल बॉडीमध्ये आणि त्यापासून डायरेक्ट नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. सोमॅटिक सेल्स मध्ये हे घडतंय, व्हेजिटेटिव्ह सेल्स मध्ये हे घडतंय, म्हणून याला सोमॅटिक रिप्रोडक्शन असंही नाव देता येईल. सोमॅटिक रिप्रोडक्शन असंही नाव या मेथडला देता येईल.
तर गॅमेट फॉर्मेशन होत नाही, फ्युजन होत नाही, डायरेक्ट पॅरेंटल बॉडी पासून एखादा ऑर्गन, एखादं स्ट्रक्चर बनतं आणि त्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल बनतो. आता इथं जे रिप्रोडक्शन आहे त्यामध्ये त्याला ब्लास्टॉस म्हणतो. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे स्ट्रक्चर कन्वर्ट होतात डायरेक्ट ते ब्लास्टॉस, आणि या प्रोसेसला आपण म्हणतो ब्लास्टोजेनेसिस. ब्लास्टोजेनेसिस. असेक्शुअल रिप्रोडक्शनला ब्लास्टोजेनेसिस असंही म्हटलं जातं. त्याचं जे युनिट आहे त्याला आपण ब्लास्टॉस म्हणतो. असेक्शुअल रिप्रोडक्शन युनिपॅरेंटल आहे, एकच पॅरेंट त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये युनिपॅरेंटल आहेत आणि डिव्हिजन ज्या होतात मायटॉसिसनं डिव्हिजन होतात, आणि म्हणून नवीन इंडिव्हिज्युअल जे आहेत ते जेनेटिकली सिमिलर असतात. जसे पॅरेंट्स तसेच्या तसे सेम नवीन इंडिव्हिज्युअल बनतात. अशा प्रकारची ही असेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे. सिंपल आहे, फास्ट आहे, इझी आहे. अशा काही इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स यांच्या सांगता येतील. आणि लोअर ॲनिमल्स मध्ये अशा प्रकारची असेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड अस्तित्वात आहे. हायर ॲनिमल्स मध्ये फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट तयार होणं आणि त्यांचं फ्युजन होऊन झायगोट नावाची सेल तयार होते. ज्या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट तयार होतात आणि दोन्ही गॅमेटचं युनियन होऊन फ्युजन होऊन नवीन इंडिव्हिज्युअल बनतो, त्याला आपण म्हणतो सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि जनरली इथं काही मध्ये युनिपॅरेंटल आहेत, काही बायसेक्शुअल असतात, ते त्यांच्यामध्ये युनिपॅरेंटल आहे. पण हायर ग्रुपमध्ये म्हटलं तर बाय पॅरेंटल, म्हणजे मेल इंडिव्हिज्युअल वेगळा आणि फिमेल इंडिव्हिज्युअल वेगळा. म्हणजे लोअर ॲनिमल्स मध्ये काही ठिकाणी आपल्याला समजा सायकॉन आहे तर सायकॉन पोरिफेराचा मेंबर आहे, त्याच्यामध्ये बायसेक्शुअलिटी पाहायला मिळते, हर्मॅफ्रोडाइट आहे तो. परंतु हायर इंडिव्हिज्युअल मध्ये मात्र युनिसेक्शुअलिटी आहे, मेल इंडिव्हिज्युअल वेगळा, फिमेल इंडिव्हिज्युअल वेगळा. आपण सेक्शुअल आणि इथं मिओसिस ही डिव्हिजन महत्वाची आहे. आणि मिओसिस डिव्हिजन झाल्यामुळं दोन वेगळ्या पॅरेंटचे गॅमेट एकत्र आल्यामुळं, फ्यूज झाल्यामुळं व्हेरिएशनला स्कोप आहे. अँड यू नो व्हेरिएशन इज रॉ मटेरियल ऑफ इव्होल्यूशन. जेवढे व्हेरिएशन जास्त तेवढं इव्होल्यूशन फास्ट, तर अगोदर आपण थोडीशी असेक्शुअल रिप्रोडक्शनची चर्चा करू. असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता इथं बायनरी फिशन म्हणजे एका सेलच्या 2 सेल्स होणार, 2च्या 4 होणार, 4च्या 8 होणार, 8च्या 16 होणार. अशा पद्धतीनं सेलचा नंबर वाढत 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 जातो, त्याला आपण म्हणतो बायनरी फिशन.
याच्यामध्ये जर आपण पॅरमॅसियम विचारात घेतला, याच्यामध्ये पॅरमॅसियम जर विचारात घेतला तर या पॅरमॅसियम मध्ये समजा हे पॅरमॅसियमची सेल आहे, सिलिया आहे. तर याच्यामध्ये काय होतं, ट्रान्सवर्स म्हणजे इथला पहिला मायक्रोन्यूक्लियस मायटॉटिक डिव्हिजननं डिवाइड होतो. मायटॉटिक डिव्हिजननं डिवाइड होतो. ट्रान्सवर्स मायटॉटिक डिव्हिजननं डिवाइड होतो. नंतर मेगा न्यूक्लियस हा अमायटॉसिसनं डिवाइड होतो. मेगा न्यूक्लियस मायक्रोन्यूक्लियस, मेगा न्यूक्लियस मायक्रोन्यूक्लियस, आणि इथं ट्रान्सवर्स बायनरी फिशन होतं. हे ट्रान्सवर्स बायनरी फिशन आहे. आणि त्या या डिव्हिजननं एका पॅरमॅसियम पासून 2 पॅरमॅसिया तयार होतात. त्याच्यानंतर आपण युग्लिना पाहिलेला आहे. या युग्लिनामध्ये असं लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन होतं. लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन होतं आणि एका युग्लिनापासून 2 युग्लिना तयार होतात. जर आपण अमीबा विचारात घेतला तर या अमीबामध्ये अशा अनेक सेल्स तयार होतात आणि प्रत्येक जण वेगळे होऊन त्याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल बनवणार. याला आपण म्हणू मल्टिपल बायनरी फिशन. म्हणजे काहींमध्ये पॅरमॅसियम सारख्यामध्ये ट्रान्सवर्स बायनरी फिशन होतंय, युग्लिनामध्ये लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन होतंय, अमीबामध्ये मल्टिपल बायनरी फिशन होतंय. तेव्हा असेक्शुअल मधली पहिली महत्वाची मेथड ही झाली बायनरी फिशन. बायनरी फिशन नंतर समजा बायनरी फिशन 1 झाली, त्यानंतर फ्रॅगमेंटेशन म्हणजे एक्झाम्पल याचं हायड्राचं घेऊ आपण. जर आपण हायड्रा घेतला आणि या हायड्राचे तुकडे केले तर प्रत्येक फ्रॅगमेंट पासून कंप्लीट नवीन हायड्रा तयार होऊ शकतो. तेव्हा फ्रॅगमेंटेशन ही सुद्धा इथं एक असेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड आहे. त्याचबरोबर रिजनरेशन. जर आपण प्लॅनारिया प्लेटीहेल्मिंथस मध्ये आहे प्लॅनारिया घेतला, हा प्लॅनारिया आहे आणि त्याची ही बॉडी आहे. जर हा प्लॅनारिया आपण असा कट केला, आपण ऐतिहासिक कथांमध्ये पाहतो एखादा राक्षस असा असतो, त्याला जर असं कट केलं, एका शूरवीरानं त्याला कट केलं तर त्याचं डोकं वेगळं होतं, शीर वेगळं, धड वेगळं होतं आणि नंतर ते पुन्हा आणखी जोडले जातात दोन्ही आणि पुन्हा हा करतो तो. असं वस्तुस्थितीत हायर ॲनिमलमध्ये कुठेही शक्य नाही.
या ऐतिहासिक कथांमध्ये इमॅजिनेशन सगळं असतं. परंतु इथं जर आपण या प्लॅनारियाचे 2 तुकडे केले तर हा जो वरचा तुकडा आहे त्या तुकड्यापासून त्याचा खालचा तुकडा बनतो आणि हा जो खालचा तुकडा आहे याच्यापासून हा वरचा तुकडा बनतो. सो इट हॅज ग्रेटर पॉवर ऑफ रिजनरेशन. रिजनरेशनची मोठी क्षमता काही लोअर ग्रुपमध्ये आहे, पोरिफेरामध्ये आहे, सिलेंट्रेटामध्ये आहे, त्यानंतर प्लेटी हेल्मिंथसमध्ये आहे. आणि जसं जसं इव्होल्यूशन झालं तशी रिजनरेशनची कॅपॅसिटी कमी होत गेलेली आहे. रिजनरेशनची कॅपॅसिटी कमी होत गेलेली आहे. तर रिजनरेशन ही एक मेथड आहे. त्यानंतर आणखी एक मेथड आहे बडिंग, कोंब येणे, बड तयार होणे. जसं हायड्रामध्ये विचार करा, हायड्रा आहे, हा हायड्रा आहे, त्याच्यामध्ये हे टेंटॅकल्स असतील, हायपोस्टोम असेल. तर इथं ज्या इंटरस्टिशियल सेल्स आहेत त्या ग्रो होतात. एक्टोडर्मल इंटरस्टिशियल सेल्स या ग्रो होतात, पुन्हा एंडोडर्मल सेल पण बाहेर येतात आणि याच्यापासून इथं टेंटॅकल्स वेगवेगळे बनतात. या जुन्या किंवा हा पॅरेंटल हायड्रा आहे त्याच्यावरती बनला हा न्यू हायड्रा. पॅरेंटल हायड्रावरती बनला हा छोटासा नन्ना मुन्ना हायड्रा. तर असं जे बडिंग होतं ते बाहेर कोंब येतो ना, बाहेर कोंब आल्यामुळं हे बडिंग झालेलं आहे. म्हणून याला आपण म्हणू एक्सटर्नल बडिंग. याला आपण म्हणूया एक्सटर्नल बडिंग. आणि एक्सटर्नल बडिंगमुळं हायड्रापासून नवीन अनेक हायड्रा बनू शकतात, एक किंवा अनेक हायड्रा बनू शकतात. तेव्हा हायड्रामध्ये एक्सटर्नल बडिंग आहे. परंतु स्पॉन्जेस यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा स्पॉन्ज आहे, फिक्स केलेला स्पॉन्ज आहे. या स्पॉन्जच्या बॉडीमध्ये इंटरनल बड तयार होतोय. इंटरनल बड तयार होतोय आणि याच इंटरनल बडला आपण म्हणतोय जिम्यूल. इथं होतं काय तर एक असा इंटरनल बड तयार होतो, त्याच्यामध्ये आर्किओसाइट सेल्स असतात. हा आर्किओसाइट सेलनी बनलेला आहे, मास आहे आर्किओसाइट सेलचं. त्याच्यानंतर अमिबोसाइट सेल्सनी तिथं काय केलेलं आहे, स्पिक्युल्स तयार केलेले आहेत. आणि याचं इथं ओपनिंग आहे. हीच डायग्राम जर आपण सेपरेट काढली तर हा जो जिम्यूल आहे त्याच्यामध्ये हे ओपनिंग दिसतंय आणि इथं या सगळ्या आर्किओसाइट सेल्स आहेत. आर्किओसाइट सेल्स आहेत.
या आर्किओसाइट सेल्स भोवती हे स्पिक्युल्स तयार होतात. अमिबोसाइट सेल्सनी बनवलेले हे स्पिक्युल्स तयार होतात आणि अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर बनतं याला आपण म्हणतो जिम्युल. आणि मग हा इथून बाहेर येणार आणि त्याच्यापासून नवीन ॲनिमल तयार होणार. इंटरनल बर्ड आहे हा. इंटरनल बर्ड अशा प्रकारे तयार होतो. तेव्हा बर्डिंग ही एक कॉमन मेथड आहे लोअर ॲनिमल्समध्ये. काही आहे लोअर ॲनिमलमध्ये, सगळ्या नाही आहे. हायर कुठल्याही ग्रुपमध्ये बर्डिंग नाही आहे. असं कुठं होणार आहे का? समजा मी आहे, मुंडे आहे, मुंडेला एक छोटासा कोंब फुटला आणि त्याच्यापासून नवीन मोठा मुंडे बनला. हे कधी घडणार आहे का? नाही. कुठल्या हायर ॲनिमलमध्ये हे घडतंय का? नाही. फक्त काही लोअर ग्रुपमध्ये, काही नॉन कॉर्डेटमध्ये हे शक्य आहे. हे शक्य आहे. बर्डिंगची मेथड त्यांच्यामध्ये शक्य आहे. तेव्हा आपण इथं आज स्टडी केल्या असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथड्स, ज्याच्यामध्ये आपण बायनरी फिशनचा स्टडी केला, फ्रॅगमेंटेशनचा स्टडी केला, रिजनरेशनचा स्टडी केला आणि त्याचबरोबर बर्डिंग या मेथडचा सुद्धा आपण स्टडी केला. असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या या सर्व मेथड्स आहेत ॲनिमल्समध्ये. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? तर ज्या रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट्स फ्यूज होतात आणि झायगोट बनवतात आणि मग झायगोट पासून नवीन इंडिव्हिज्युअल बनतो. झायगोट पासून नवीन इंडिव्हिज्युअल बनतो. तर याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. याच्यामध्ये युनि किंवा बाय पॅरेंटल आहे. आता काही लोअर, आता हायड्राचा विचार करा किंवा सायकॉनचा विचार करा. हे लोअर ग्रुप जे आहे ते बायसेक्शुअल आहे. एकाच पॅरेंटमध्ये प्रोसेस होते काहीमध्ये, पण त्यातही क्रॉस फर्टिलायझेशन चालू झालं पुन्हा. आणि पुन्हा हळूहळू इव्होल्युशनमध्ये काय झालं, म्हणजे सुरुवातीचे ग्रुप जे होते ते बायसेक्शुअल होते. त्याच्यामध्ये सेल्फ फर्टिलायझेशन होतं आणि मियोसिस डिव्हिजन झाल्यामुळं रिकॉम्बिनेशन होणार आणि रिकॉम्बिनेशनमुळं व्हेरिएशन होणार आणि व्हेरिएशन हे रॉ मटेरियल आहे इव्होल्युशनचं. नंतर लक्षात आलं की याच्यामुळं सेल्फ फर्टिलायझेशन, एकाच बॉडीमध्ये दोन्ही प्रकारचे सेक्स ऑर्गन, त्यात गॅमेट तयार होणं आणि त्याच्यातच फ्यूज होणं, यातून व्हेरिएशन होत नाहीत. व्हेरिएशन फार फार कमी. मग नंतर अर्थवर्म सारखा ॲनिमल विचारात घ्या. हा बायसेक्शुअल आहे, हर्मॅफ्रोडाइट आहे, परंतु त्याच्यामध्ये क्रॉस फर्टिलायझेशन अस्तित्वात आलं. जरी बायसेक्शुअल असले तरी ते दोन अर्थवर्म एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, त्यांना एकमेकाचे गॅमेट एक्सचेंज करतात आणि त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं. जरी बायसेक्शुअल असलं तरी क्रॉस फर्टिलायझेशन त्यांनी घडवून आणलं. इव्होल्युशनच्या दृष्टीनं, व्हेरिएशनचे चान्सेस इन्क्रीज करण्याच्या दृष्टीनं ही कॅरेक्टर महत्वाची आहे. आणि मग पुन्हा लक्षात आलं, जर क्रॉस फर्टिलायझेशनच करायचंय तर बायसेक्शुअल असण्याचा उपयोग काय?
आणि म्हणून पुढं आर्थ्रोपोडा ऑनवर्ड्स एखादा ग्रुप सोडला तर आर्थ्रोपोडा पासून पुढे सगळे हायर ग्रुप्स, एखादा ग्रुप सोडा, रेअर केसेस सोडल्या तर पुढे सगळेजण कसे आहेत, युनिसेक्शुअल आहेत. म्हणजे मेल इंडिव्हिज्युअल वेगळा, त्यात मेल सेक्स ऑर्गन, त्यात तयार होणार मेल गॅमेट्स. फिमेल इंडिव्हिज्युअल वेगळा, त्यात तयार होणार फिमेल सेक्स ऑर्गन, त्यात तयार होणार फिमेल गॅमेट्स. फर्टिलायझेशन एक्सटर्नल इंटरनल तो पॅटर्न नंतर बदलत गेला. सुरुवातीला इंटरनल म्हणजे सुरुवातीला एक्सटर्नल होतं काही मध्ये, नंतर तेही इंटरनल केलेलं आहे. म्हणजे क्रॉस फर्टिलायझेशन झालं. सुरुवात काही ग्रुपमध्ये एक्सटर्नल आहेच, पण तो प्रॉब्लेम आल्यामुळं पुन्हा इंटरनल फर्टिलायझेशन हा पॅटर्न अस्तित्वात आला. आणि इव्होल्यूशन ज्यावेळी युनिसेक्शुअलिटी अस्तित्वात आली तिथून पुढं व्हेरिएशनचे चान्सेस वाढले आणि व्हेरिएशनचे चान्सेस वाढल्यामुळं इव्होल्यूशन जास्त वेगानं फास्ट झालं. एका स्पीसीजमध्ये बदल होऊन नवीन स्पीसीज बनणे म्हणजे इव्होल्यूशन, आणि ते अतिशय फास्ट झालं. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मिओसिस डिव्हिजन होते, दोन वेगळे पॅरेंट इन्व्हॉल्व होतात जनरली, काही थोडे ग्रुप सोडले तर, आणि त्यामुळं रिकॉम्बिनेशन, व्हेरिएशनमुळं ॲडॅप्टेशनमुळं इव्होल्यूशन फायनली लीड्स टू इव्होल्यूशन, नवीन स्पीसीज बनतात. तर ही प्रोसेस वेगानं व्हावी याच्यासाठी हे बदल सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये केलेले आहेत. दिस इज अबाउट basic types of reproduction like sexual reproduction, asexual reproduction and sexual reproduction. म्हणजे सेक्शुअल आणि असेक्शुअल अशा दोन मेथड्स ॲनिमल किंगडम. आता इथं आपण काही एक्झाम्पल प्रोटिस्टाचे घेतलेले आहेत, पॅरमॅसियम, युग्लिना, अमिबा, प्रोटिस्टाचे घेतलेत, पण पूर्वीच्या क्लासिफिकेशनमध्ये ते ॲनिमल ग्रुपमध्ये, ॲनिमल किंगडममध्ये ॲड केले होते. आत्ता आरेच विटाकरनी त्याला प्रोटिस्टामध्ये ठेवलेलं आहे. तर ॲनिमल्समध्ये बेसिकली रिप्रोडक्शन अशा प्रकारे होतं. थँक यू व्हेरी मच.